नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा प्रलंब बूस्टर सिरीजमध्ये आपण जोड्या लावा हे प्रश्न बघतोय। 2024चा पेपर तुमच्या समोर आहे। 2024 मधला हा एक प्रश्न आपण बघणार आहोत। आता इथं देश आणि त्याच्यातले नॅशनल पार्क्स किंवा राष्ट्रीय उद्यानं तुमच्या समोर आहेत। आता एक रूटीन प्रश्न असतो की कसं सॉल्व्ह करायचं, तर मग आपल्याला इलिमिनेशन टेक्निक शिकवली जाते। MCQ सोडवण्यासाठीची सगळ्यात जी युनिव्हर्सल पद्धत आहे ती इलिमिनेशन आहे। इलिमिनेशनमध्ये काय होतं की आता भारत आणि जिम कॉर्बेट आपल्याला माहिती आहे, सो त्या केसमध्ये एक जे आहे हे दोन ठिकाणीच इथं कनेक्ट आहे, म्हटल्यानंतर हे काय होतं, दोन इथून निघून जाते। ऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रीफ जे आहे दर 4-8 दिवसाला आपण करंटमध्ये पण बघतो, सो हे पण इथं आहे। सो त्या केसमध्ये तुम्हाला आता इक्वेडोर आणि USA, इक्वेडोर, गॅलापागोस आणि जे आहे ग्रँड कॅनियन, अशा पद्धतीने आपलं उत्तर जे आहे 3 येतं। सो मुळात आता काय होतं ना की बऱ्याचदा हा विद्यार्थ्यांचा कन्सर्न असतो की इलिमिनेशनमध्ये माझे 2 तर गेलेत, पण 50-50 मध्ये मी कन्फ्यूज झालो। तर याच्याकरता जे आहे ही खास एक दुसरी टेक्निक जी आहे ती आधीच्या याच्यामध्ये पण आपण बघितलेली आहे। फक्त कसं असतं ना की ही रिस्क तुम्हाला तुमच्या लेवलला डील करायची आहे की जेव्हा तुम्हाला अटेम्प्टच करायचा आहे प्रश्न आणि तुम्हाला जे आहे ते येत नाही आहे, त्या केसमध्ये जे आहे सो हे एक लक्षात ठेवायचं, म्हणजे ही कॅल्क्युलेटेड रिस्क असणार आहे। ओके, आता याच्यामध्ये बघा की पहिल्या याच्यातून तर तुम्ही 50-50%ला जे आहे अडकला आहे। आता काय करायचं बघा इथं की जे कॉमन आहेत ना, असे सरळ बघायचे व्हर्टिकल रोजमध्ये कॉमन असणारी उत्तर जी आहेत तर ती तुम्ही जे आहे इन सर्कल करा। ही कॉमन असणारी उत्तर जेव्हा आपण इन सर्कल करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याचदा जे आहे एक असं मिळतं की जिच्यामध्ये जे आहे 4चे 4 जे आहे ते कनेक्ट आहेत किंवा 3 जे आहे ते मॅच होत आहेत। बघा मॅक्झिमम मॅचिंग कुठं आहे, सो मॅक्झिमम मॅचिंग म्हणजे पहिल्या याच्यात काय होतं 50-50 मध्ये आपण अडकलो होतो 1 आणि 3 मध्ये, समजा एखाद्याला नाही माहीत, हे पण तुम्ही तर तिथं वापरलं तर त्या केसमध्ये बघा की तुमचं उत्तर जे आहे तर ते 3 आहे, कारण इथं जे आहे मॅक्झिमम जे आहे इन सर्कल झालेत, व्हर्टिकल बघायचे। सो ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क असते किंवा ज्यावेळेस 50-50 मधला इश्यू असतो त्यावेळेस पण तुम्ही याला जोरासं बघू शकता आणि तिच्यातून जे आहे आपले 2 मार्क जे आहेत तर ते आपण सुनिश्चित करू शकतो। पण हे सरसकट सगळ्या दूर लावू नका, हे पण लक्षात ठेवा। बऱ्याचदा तुम्ही ब्लाइंडली गोष्टी करता आणि तिच्यातून जे आहे हातचे मार्क पण आपण घालून बसतो, तर तसं होता कामा नये। सो ही एक बाब लक्षात ठेवा आणि राज्यसेवा टेस्ट सिरीजसाठी प्रिलिम्स 50 नावाचा कोड वापरून तुम्ही ऑनलाईन जे आहे 50% ऑफ राज्यसेवा टेस्ट सिरीजवर मिळवू शकता। धन्यवाद।